वेलकम टू वाखरी. पंढरीच्या वारीतील हे सर्वात पॉप्युलर, कारण की सर्व दिंडी ज्या पण पुणे, आळंदी कुठूनही आलेल्या असतील त्या इथे एकवटतात आणि इथं खूप जबरदस्त सेलिब्रेशन करतात. सो वी आर व्हेरी एक्साइटेड टू एक्सपिरियन्स दिस रिंगण. आजपर्यंत वाखरी बद्दल खूप ऐकलं होतं, खूप वर्षांपासूनची इच्छा होती हे एक्सपिरियन्स करण्याची आणि आम्ही एक्सपिरियन्स घेतोय आणि तुम्ही हा एक्सपिरियन्स नक्की घ्या. चला तर मग पाहूया ही वाईब इथली. मंडळी, आम्ही आळंदी ते पंढरपूर असं पूर्ण वारी करत आहोत. ही आषाढी वारी जर तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर आमच्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकतात, लतिका अँड मितेश अनफिल्टर्ड, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला पुढच्या एपिसोडचे नोटिफिकेशन्स मिळतील. काय वातावरण इथलं, आणि हे वातावरण इथं आल्याशिवाय नाही अनुभवू शकत. नेहमी आम्ही रील्स मध्ये, टीव्हीवर वाखरी बघितलंय, पण इथला जो इसेन्स आहे, इथली जी वाईब आहे, इथं आल्याशिवाय नाही म्हणजे नाही आपण एक्सप्लेन करू शकत. सो मस्ट विजिट वाखरी. तुमच्या आयुष्यात एकदा तरी वाखरी अनुभवा, मग समजेल तुम्हाला की वाखरीचं एनर्जी काय आहे. तुम्हाला माहिती आहे का रिंगण म्हणजे नक्की काय असतं आणि या सोहळ्यात काय काय गोष्टी घडतात? तर सगळे दिंडीवाले एकत्र येऊन खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात. नंतर सगळे रिंगण करून बसतात. सेंटरला एक गोल रिंगण असतो जिथे सगळे लोक बसतात आणि त्याच्याही सेंटरला माऊलींची पालखी येणार असते. मध्ये एक पट्टा रिकामा सोडला जातो आणि त्याच्या बाहेर परत सगळे लोक हा सोहळा पाहण्यासाठी जमलेले असतात. आणि जो मधला पट्टा रिकामा सोडलेला असतो तिथून अश्व धावणार असतात. जेव्हा माऊलींची पालखी पूर्ण रिंगणाला फेरा मारून आतमध्ये सेंटरला येते, सर साइडला चिन्ह आहे. त्यानंतर तिथून दोन अश्व निघतात. एका अश्वावर घोडेस्वार असतात आणि एक अश्व रिकामा असतो. तो अश्व असतो माऊलींचा असे सगळे मानतात. आणि मग ते दोघं अश्व त्या रिंगणातून धावतात. ज्यावेळेस माऊलींचा अश्व घोडेस्वाराच्या अश्वाला ओव्हरटेक करेल त्यावेळेस रिंगण संपतं. आणि त्यानंतर सुरू होतो तो ब्रह्मनाद. सगळे टाळकरी आतमध्ये सेंटरला पालखीच्या बाजूला बसतात आणि मग टाळनाद सुरू होतो. इतका सुंदर असतो हा ब्रह्मनाद, कानाला अगदी ऐकत राहावं असं वाटतं. हे सोहळे आपण आता प्रत्यक्षच अनुभवूयात. आणि हो, हे आहे वाखरी. पाऊस पडला आणि सगळा चिखल झाला. सगळे वारकरी अगदी चिखलात लोळून लोळून खेळ खेळले आणि आम्हालाही रंगवलं.
आताच वाखरीचा नयनरम्य रिंगण सोहळा पार पडला. तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय हरी माऊली लिहायला विसरू नका, कारण हे आम्हाला बळ देतं. आणि आवडलं असेल तर सबस्क्राईब करून पुढे जा, कारण अजून पंढरपूर मध्ये आपण पोहोचणार आहोतच. चला, रामकृष्ण हरी. आम्ही पुणे ते सासवड 3 वर्ष केली, पण पहिल्यांदा पुणे ते पंढरपूर करतोय. आणि लकीली म्हणजे फॉर्च्युनेटली आम्ही युट्यूबर असल्यामुळे मी ह्यावेळेस अनाऊन्स केलं की दर दिवसाचा आम्ही एक व्हिडिओ बनवू आणि तो टाकू. तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, जेव्हा मी बऱ्याच वारकऱ्यांशी बोललो, बरेच वारकरी हे रिटायरमेंट नंतर येतात, कारण की प्रपंच असतो, इच्छा भरपूर असते, पण रजा मिळत नाही वगैरे वगैरे. पण त्यांच्या मनात हे आलं की आम्ही जर ही वारी तारुण्यात केली असती तर आम्ही जीवनाचा आनंद अजून जास्त घेतला. आणि त्याच्यामध्ये एक आजी होती, तर ती बोलली की माझी एक नात आहे, ती 10 वर्षाची आहे, तर तिला कोणीही विचारतं ना की मोठं झाल्यावर काय होशील तू, तर ती म्हणते मला आजी व्हायचंय. तर लोक म्हणतात का आजी व्हायचंय, कारण की आजी वारी करते आणि ती आनंदी राहते. तर इनडायरेक्टली वारी म्हणजे हा आनंद आहे. तर हे खूप, आणि प्रत्येक वेळेस आता फॉर एक्झाम्पल 1-2 दिवसापूर्वी आमची राहण्याची व्यवस्था होत होती, पण आज जसं तुम्ही भेटलात, कुणीतरी आम्हाला भेटेल पांडुरंगाच्या रूपात आणि ती जी तेही काही प्रॉब्लेम्स असेल ती पूर्ण होते. खूप साऱ्या अजून एक्सपिरियन्सेस आहे, बट हे जे मला एकदम ठळक आठवले. मनात खूप इच्छा होती खूप वर्षांपासून ती वारी करावी, आणि या वर्षी तो योग घडून आला. आणि जसे आम्ही व्हिडिओज टाकतोय बनवून, तेव्हा खूप लोकांचा पण असा रिस्पॉन्स येतो की आतापर्यंत आम्हाला फक्त एवढंच वाटत होतं की वारी म्हणजे वयोवृद्धांची असते, आणि तरुणही इतक्या आनंदाने ही वारी करतायत. हे हा पण एक मेसेज स्प्रेड होतो. आणि खरं तर ही जाणीव आम्हालाही झाली की वारीची गरज खरं तर लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच किती जास्त आहे. आणि अजून तर खूप अनुभव आले, पण अजून टप्पा संपायचा आहे, आणि मला असं वाटतंय की ही वारी दरवर्षी घडू दे.